नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपण ऐकत आहात आचार्य 90 FM या ओन रेडिओ. आज सेलिब्रिटी शो मध्ये खास पाहुणे आलेले आहेत आणि ते म्हणजे श्रीयुत प्रकाश राणे सर. प्रकाश सर, मनपूर्वक स्वागत आहे. आणि सरांचा आज सगळा कला प्रवास आपण जाणून घेणार आहोत. सर एक उत्तम कवी आहेत, लेखक आहेत, अभिनेते आहेत आणि आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या मालिकांबद्दल, चित्रपटांबद्दल आणि सगळ्या साहित्यिक सगळी कारकीर्द त्यांची झालेली आहे त्याबद्दल. सर, अर्थातच सुरुवात लहानपणापासून आपण करूया. म्हणजे घडण्याची एक ती पायरी असते की आपण लहानपणापासून घडत जातो. आपल्या शाळेमध्ये किंवा घरी आपले संस्कार होतात. तर तुमची नेमकी सुरुवात कलाकार म्हणून घडण्याची कुठून झाली? एक तर सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. आणि आजची ही मुलाखत म्हणून होणार नाही. तेजस्विनी माझी चांगली मैत्रीण आहे, तर आम्ही गप्पा मारणार आहोत. पण ती तरी आता बाई आहे म्हणजे खोचक प्रश्न विचारेलच, ते काही सोडणार नाही ते. पण बघूया, मला जसं जमेल तसं उत्तर देत जाईन. तर लहानपणी म्हटलं तर लहानपणी म्हणजे माझं गाव गोवा. तर गोव्याला सगळे कलाकार जन्माला येतात हे तुम्हाला माहीतच असेल. त्यामुळे तसं मला आईने, मला वाटतं मी 7व्या वर्षी मला तबल्याच्या क्लासला घातलं. पटवर्धन संगीत विद्यालयामध्ये मी तबला शिकायचो. नंतर मग देसाई सरांच्या उदय संगीत विद्यालय, पार्ल्याचं आमचं सगळं, तिथे मी हार्मोनियम शिकलो. त्यानंतर व्यास संगीत विद्यालयामध्ये मी गाणं शिकायला जायचो. असं ते गोव्याच्या मातृभूमीला जागून ह्या क्षेत्रात मी आलो. आणि खरं जर का पाहिलं तर माझी शाळा पार्ले टिळक विद्यालय. पार्ले टिळक विद्यालयामध्ये माझं काहीच म्हणजे करिअर नव्हतं. असं एक नाही म्हणायला, आमच्या वेळेला 11वी SSC होती. त्या 11वीच्या SSCला प्रत्येक वर्गाचं एक मासिक निघायचं. त्यात कविता नव्हती म्हणून मला आमच्या टिकेकरबाईंनी सांगितलं एखादी कविता लिहि रे ती. तर मी आपलं टट करत एक डबा कांदा लिंबू सुरी झाली होती तर सर्व तयारी, कारण जाणार होतो घारापुरी. असं ती ओढत आजच्या तारखेला जवळजवळ माझी 150च्या वर गाणी रेकॉर्ड झाली असतील. भारतात असा सिंगर नाही ज्याने माझं गाणं नाही म्हटलं. मग तू श्रेया घोषाल म्हण, जावेद अली म्हण, राजा हसन म्हण, शंकर महादेवन, कविता कृष्ण, म्हणजे सगळे बाकी महाराष्ट्रीयन सगळे, वैशाली, मंदार आपटे वगैरे ते तर सगळे झालेलेच आहेत. तर शाळेपर्यंत म्हणजे माझं काहीच करिअर नव्हतं. आणि मी अभिनयात कसं आलो ही मोठी गमतीची गोष्ट आहे. फर्स्ट इयरला असताना म्हणजे हार्मोनियमचे माझे गुरु म्हणजे अविनाश प्रभावळकर. अविनाश प्रभावळकर हे हृदय शाळेचे सर्वे सर्वा. तर तेव्हा मला वाटतं कालिदास ट्रॉफीच्या गाण्याची, कारण मी म्युझिक रिलेटेड मनुष्य होतो, बाकी अभिनय वगैरे याच्याशी किंवा लेखन याच्याशी माझं काय देणं घेणं नव्हतं. आणि मी तेव्हा बर्फाचे तट पेटून उठले हे गाणं आम्ही बसवत होतो आणि मी हार्मोनियम वाजवत होतो. एवढ्यात कोणीतरी सांगितलं की आमच्या फर्स्ट इयरला ते बालिश वय होतं, तर आमची एक ब्युटी केम होते सगळ्यांची. आम्ही जवळजवळ 150 पोरं तिच्या मागे असायचो. तर ती नाटकात काम करते असं कळत मला. कोणीतरी येऊन सांगितलं अरे आपली हिरोईन नाटकात काम. मी पेटी बंद केली आणि धावलो तिकडे. आणि कदाचित बघा, म्हणजे नशीब असं ठरवत असतं तुम्ही कुठल्या क्षेत्राकडे जायचं म्हणून. मी गंमत म्हणून गेलो होतो. रमेश चौधरी दिग्दर्शक तिथे आले होते सिलेक्शनला. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आतापर्यंत केलेल्या नाटकातले संवाद म्हणून दाखवा. तर मला तर ह्याच्यातलं काहीच माहित नव्हतं. मला शेवटी सगळ्यांचे संवाद वगैरे बोलून झाले. मला त्याने अरे तू काय, म्हटलं मी काय केलेलं नाही काम, पण मला इच्छा आहे. तर त्यावेळेला मला वाटलं कुठली तरी लढाई होती, 72ची गोष्ट असेल मला वाटतं, पाकिस्तान. आणि तो ब्लॅकआउट वगैरे झाला. त्यामुळे पहिलं जे आमची एकांकिका बसली होती त्यामध्ये मला तारवाल्याचं काम होतं आणि अगदीच लाज जाऊ नये म्हणून मला एक संवाद दिला होता, तार मी वाचून देऊ का, वाचून दाखवू का. त्या वाक्याला सुद्धा मी फंबल व्हायचो, इतका डप्पर होतो. आणि त्या ब्लॅकआउटमुळे ते एकांकिका काही ती झाली नाही. आणि त्या ब्लॅकआउट संपल्यावर एक इन्व्हेस्टमेंट म्हणून एकांकिका झाली
आणि सदा कराडे पार्लरचे प्रोफेसर त्यांनी ती बसवली आणि नशिबाने ती जी आमची हिरोईन होती तिच्या नवऱ्याचं काम मला मिळालं. म्हणजे वैयक्तिक जीवनात ते पण नाटकात तर तिचा नवरा झालो. त्याच्या पुढच्या वर्षी इंटरला दाणादाणला मला अभिनयाचं दुसरं पारितोषिक मेडल मिळालं. आणि मग काय आज जवळजवळ 80-90 माझ्या वेगळे म्हणजे हिरो पासून विलन पर्यंत किंवा चरित्र नायक खलनायक असे कामं मी केली. नंतर मग असं सुरू झाला माझा अश्वमेध असं म्हणणार नाही मी, पण प्रवास सुरू झाला. आणि गोमंतक मराठा समाज या संस्थेच्या 3 वर्ष कॉन्झिक्युटिव्ह मला पहिलं पारितोषिक मिळालं अभिनयाचं. तिथे 3 अंकी नाटकं बस. तर एका 3ऱ्या वर्षी तिथे जज म्हणून कमलाकर सोनटक्के होते आणि त्यांनी मला बोलवलं की ये तुला ह्याच्याही पेक्षा मोठं बक्षीस देतो. आणि माझा व्यावसायिक नाटकाचा प्रवास सुरू झाला. पहिलं माझं व्यावसायिक नाटक म्हणजे रारम बोराडेंचं पिकलं पान हिरवरान. त्यात नायक मी होतो, म्हणजे कथेचा नायक मी होतो. कारण बाकीचं त्यात दत्ता भट, कमलाकर सोनटक्के, चंद्रलेखाबाई, सदाशिव अमरापूरकर असे बरेच दिग्गज मंडळी होते. आणि पण त्या पहिल्या नाटकातच असा अनुभव मिळाला. आणि मग शिवाजी मंदिरच्या बोर्डाच्या इकडे उभे राहणाऱ्या कलाकारात मी पण सामील झालो. द गोवा हिंदू असोसिएशन तेव्हा पण होती ना ही संस्था, त्याच्यात मग काही नाटकं केली? नाही, गोवा हिंदू मध्ये काही कामं नाही. माझं हे जे शिवाजी मंदिरचे जे फील्ड होतं रिस्ट्रिक्शन, दत्ता भटांनी मला अगदी मानसपुत्रच म्हटलं होतं. तर त्यांच्याबरोबरच मी नंतर मी एक सुंदर नाटक केलं ते हवेली म्हणून. मला आता लेखक नाही आठवत, पण त्यात मुख्य भूमिका मी करायचो. इन्स्पेक्टर राकेश का काहीतरी मर्डर मिस्ट्री होती ती. आणि त्यात धमाल होती सगळी. त्यातला एक किस्सा सांगतो. रंगीत तालीम किती महत्वाची असते अशी. त्या वेस्टिंग हाऊसचा एक मोठा फ्रीज यायचा, तो फ्रीज स्टेजवर असायचा आणि त्यात ही डेड बॉडी असते आणि ते फ्रीज उघडल्यावर तो बॉडी पडते. तर मला वाटतं बाईत चंद्रकांत बाईत कोणतरी ऍक्टर होता, हो तोच असावा. आणि तो अडकला फ्रीज मध्ये, तो काय पडे ना. आणि बरीच भानगड झाली. तर बळीराम काटे हा दिग्दर्शक आणि अभिनेता होता, त्यांनी वेळ मारून असं डॉक्टर फ्रीज मध्ये तर काही दिसत नाहीये पण आम्ही शोध लावणार म्हणून तोपर्यंत तो मोकळा झाला आणि पडला एकदाचा बाहेर. त्यानंतर मग मला खुनी कळतो आणि मी इन्स्पेक्टर राकेश असं पिस्तूल, मी खूप त्या पिस्तूल फिरवायची प्रॅक्टिस केली होती. आणि म्हणजे रंगीत तालीम किती महत्वाची असते याच्यासाठी सांगतो. आम्ही रंगीत तालीम केली नव्हती, मी अतिशहाणपणा केला, मी इतरांनी केली होती, मी रंगीत तालमीला गेलो नव्हतो. आणि तो व्हिलन जो असतो तो माझ्या हातातल्या पिस्तूलावर लात मारतो आणि ते पिस्तूल वर उडतं आणि मी ते पिस्तूल झेलून परत फिरवून असं त्याच्यावर रोखतो. तर ते पिस्तूलला लात मारल्यावर वर गेलं आणि वरती 4-5 स्पॉट माझ्या डोळ्यावर होते. त्यामुळे मला पिस्तूल कुठे तेच दिसेना आणि ते माझ्या कपाळावर आदळलं. म्हणून रंगीत तालीम महत्वाची असते. नाटकातल्या अनेक गमती आहेत. व्यावसायिक नाटकांपैकी तुमचं आवडतं नाटक कुठलं जी तुम्ही केली? मला हवेलीच आवडतं, कारण त्यात सनसनाटी भूमिका होते आणि हिंदी नाटकाचाही वेगळा असतो. हिंदी नाटकं पण तुम्ही केली काही हिंदीतले? पण ह्याचा जो मला अनुभव होता पिकलं पान हिरवरांचा, तेव्हा मला माहित नव्हतं असं मी नाव. तेव्हा किती वर्षाचा असेल मी, 19-20 वर्षाचा असेल मी तेव्हा. तर म्हणजे व्यावसायिक नाटक हे तर मला एक तर नव्हे. त्यानंतर दौरा हा प्रकार, तर ते मला वाटतं राजारामचे नाट्यमंदिरची बस घेऊन आम्ही दौऱ्यावर जायचो. आणि नंतर मला कळलं की बीड, परभणी वगैरे इकडे कलाकारांनी मेकअप करून तयार करतात, मग ओपन जीप मध्ये किंवा बैलगाडीत त्यांना बसवतात आणि अख्ख्या गावात ती फेरी मारून यायची. आणि मग त्या गाडीच्या मागून प्रेक्षक येतात, 2 रुपये 3 रुपये तिकीट असं. आणि मग ते तिकीट काढून मग तो प्रयोगच सुरू व्हायचा रात्री 9-10 वाजता आणि संपायचा 1:30-2. मग ते 1:30-2 वाजता पटापट काय मिळेल ते जेवायचं, बसमध्ये बसायचं पुढच्या गावाला.
बीडला आमच्या नाटकाचा सेट वर होता आणि त्या बसनी वायरची कनेक्शन तोडली होती सगळी. अच्छा. आणि आम्हाला सगळ्यांना मार, सगळ्या अगदी दत्तावटान पण मार खायला लागला होता. गावकाले भडकले होते. तर अशा गमती जमती होत असतात. पण घरात अशी कोण व्यक्ती होती की ज्यांना ह्या कलेशी? आईला माझ्या खूप प्रेम. आई चांगलं गायची आणि तिने गाण्याचं वगैरे म्हणजे बेसिकली आय एम अ म्युझिक मॅन. अच्छा. बाकी अनुषंगाने आलेला आता मी 80-100 पर्यंत असतील कदाचित. समर्थ रामदास स्वामी मध्ये मी रामदास स्वामींची मुख्य भूमिका केलेली. तर अशा मुख्य भूमिका पण केलेल्या आहेत मी. त्यानंतर जसं म्हातारा होत गेलो तसं मग कॅरेक्टर, कारण माझ्या वयाची हिरोईन मिळेना. आणि नाटक ते मालिका हा प्रवास कुठून सुरू झाला? नाटक म्हणजे मातृभाषा माझी कोकणी असल्यामुळे तेव्हा दूरदर्शन रंगात यायला लागलं. मला वाटतं 74 पासून ते यायला लागलं. तर 78ला मुकुंद नाईक होते तेव्हा दूरदर्शन. आणि कोकणी काम करणारे माणसं इथे मुंबईत नव्हती. तर त्याने रे माका मिळून म्हणून सांगितलं. मी जाऊन भेटलो आणि मग आम्ही मोजकेच कोकणी कलाकार होतो. तेव्हा मग त्यानंतर तिथे ओळख झाली आबा देशपांडे. मग ज्ञानदीप आलं. मग ज्ञानदीप कोकणीमध्ये मी छोटी छोटी नाटकं तेव्हा व्हायची आणि तो फिक्स कॅमेरावर सगळं असायचं. म्हणजे तेव्हा नाटकाची सुद्धा आम्ही म्हणजे शूट रिहर्सल करून अख्खं ते बसून मग त्याचं शूट व्हायचं असं. आणि ज्ञानदीप बरीच केली असतील मी आबा देशपांडेंना. असं करून मला म्हणजे मोठ्या पडद्यावरनं छोट्या पडद्यावर आलो. मग त्याचं टेक्निक वेगळं असतं ते कळायला लागलं. आणि मग त्यानंतर ट्रेंडच असा बदलत गेला की लोकांना एक महिना रिहर्सल करून नाटकाचे प्रयोग करून ते चालेल नाही चालेल त्यापेक्षा हे सिरियलचं बरं वाटायला लागलं की पटकन जा आणि पैसे रोकडे करा. पण तेव्हा 13 एपिसोडची एक मालिका. मग तुम्ही तशा किती मालिका केल्या? माझं काय होतं, मी म्हणजे जगातला एकमेव कलाकार असेल जो मी कंटिन्युटीचा रोल नाही करत. जगातला मी म्हणतो. मला कोणी जाईल की 8 महिन्याचं काम आहे तर मी नाही करत. कारण म्हणजे आता इतर बरेच गाणी लिहिणं, मी दोन्हीचा संपादक आहे, माझं लिखाण असतं, कथा पटकथा संवाद मी लिहितो आणि तसा गाण्यात रमणारा मनुष्य मी. तर 5-6 दिवसाचं शूट असेल तर मी करायचो. तर त्याला कॅमिओ कॅरेक्टर अशी म्हणतात. फुल लेनचे केलं ते मी असं रामदास स्वामी वगैरे असे मोजके हे केलं. तारक मेहता मध्ये सुद्धा आता मी करतो तेव्हा 3 दिवस 4 दिवस असं काहीतरी तो ट्रॅक येतो. वाटतो 2010 पासून मी तारक मेहताला काम करतो. वसंत काका भिडेंचा ट्रॅक आला की वसंत काका येतो. एक छोटस काम करतो. पण तारक मेहताने मला बरीच पॉप्युलॅरिटी दिली. तारक मेहता विषयी नक्कीच जाणून घेऊया. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि प्रकाश सरांची अशाच आपल्या गप्पा चालू ठेवूया. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ. सेलिब्रिटी शो मध्ये आहेत आपल्यासोबत प्रकाश राणे सर. नमस्कार. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत. अरे आमचा रोल चुकलो, सॉरी. मुलाखत ही घेते. खूप छान. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. असे हरहुन्नरी कलाकार आज आपल्यासोबत आहेत सेलिब्रिटी शो मध्ये प्रकाश राणे सर. सर, आता मी मराठीतनं थोडा हिंदीकडे जाते. हिंदीचा प्रवास नेमका कुठल्या टप्प्यावर सुरू झाला? हिंदी मला गंमत सांगतो की फेसबुकला, हे फेसबुक हे सगळं माध्यम कलाकारांसाठी उत्तम माध्यम झाले एक काही 10 वर्षापूर्वी. आता इंस्टाग्राम झालंय. तर तेव्हा फेसबुकला म्हणजे फोटो वगैरे असायचे. तर मला एक दिवशी कॉल आला आणि मला त्या माणसाने सांगितलं राजकुमार संतोषीची फिल्म आहे, तुमचं सिलेक्शन झालं. तर मी म्हटलं सिलेक्शन झालं, मी तर कुठे काय ऑडिशन वगैरे दिलं. तर ते फोटो बघून मला सिलेक्शन झालं आणि फटाफट तो निघला, हिरो आला. तेव्हा मला वाटतं एक 20-1 हजार रुपये पर डे, मला 15 किंवा 20 हजार असे काहीतरी होते. आणि मी एकदम हवेत होतो की वा, आपल्याला एवढं मोठं काम मिळालं म्हणून. आणि तिथे मी गेलो, मला हवालदाराचा रोल दिला, हेड कॉन्स्टेबलचा.
आणि तो माझा म्हणजे मोठा हिंदी मोठ्या चित्रपटाचा banner खाली मोठ्या एक- बॅनर खाली केलेला वा. होता. आणि मग छोटासाच रोल आहे तो म्हणजे तो मेन्शन कर, पण पैसे भरपूर मिळाले त्या हो. ह्याच्यामध्ये. तर ते असताना मग हिंदीमध्ये एंट्री झाली माझी आणि एक्सेल एंटरटेनमेंट मला वाटतं फरहान अख्तरचं वा. आहे, त्यांचा मला कॉल आला की आप आइए आपका ऑडिशन लेना है. तर मी म्हटलं बरं म्हणून. तर खारला लिंकिंग रोडचं तिथे त्यांचं ऑफिस आहे. तर मी वरती गेलो तर हल्लीच्या स्टाईलमध्ये बऱ्याचशा ललना त्या टेरेसवर सिगरेटी फुकत होत्या. तर मला तसं न्यूनत्व आलं की अरे आपण सिगरेट नाही ओढत म्हणून. मग मला त्यांनी स्क्रिप्ट दिलं. त्या स्क्रिप्टवर राणे असं लिहिलं होतं. इतकं मला भरून आलं की एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये राणेला ओळखतात मराठी आर्टिस्टला म्हणून. तर मी विचारलं, म्हटलं तुम्ही मला त्या स्क्रिप्टवर नाव टाकलंय राणे म्हणजे ओळखता काय? तर तिने सांगितलं नाही, कॅरेक्टरचं नाव राणे आहे. राणे कॅरेक्टरची स्क्रिप्ट आहे म्हणून. आणि पण मग मी मराठीत रांगणेपण किंवा थिएटरचं हे त्या मुलीला दाखवलं त्या. तर मी म्हटलं हवालदार मी आतापर्यंत केलेलं नाही, मी आतापर्यंत कमिशनर केलाय, डेप्युटी कमिशनर केलाय. तर मी म्हटलं तो इन्स्पेक्टर तरुण का काहीतरी नाव होतं. तो म्हटलं तो त्याचं पण ऑडिशन. ती म्हणाली हो गप्पा बसा, ते आमिर खानचं आहे. म्हटलं ओके ओके. आणि मग झालं, ती आली आणि मला कुठला संवाद तुम्हाला, म्हटलं तू कुठलाही दे. मग तिने मला एक पान दिलं, हे वाचा म्हणून सांगितलं. आणि त्या सिनेमातलं त्या हवालदाराचं नाव आहे राकेश राणे. मला वाटतं नंतर ते जयवंतबाईतनी केलं असं, मला आय एम सॉरी जयवंत वाडेकरने त्यांनी केलं असं. आधी माझं सिलेक्शन मग काय झालं नंतर माहित नाही, पण नंतर मला हे नाही. पण तिथे आतमध्ये गेल्यानंतर मी तिला म्हटलं की हा जो राकेश राणे आहे हा कुठला आहे? तर ती म्हणाली म्हणजे? म्हटलं भाषेचा लहजा कुठला घेऊ, कोल्हापूरचा घेऊ, मालवणचा घेऊ, पुण्याचा घेऊ, नागपूरचा घेऊ? ती म्हणाली बापरे एवढ्या भाषा, कारण ती नॉन महाराष्ट्रीयन होती. म्हटलं हो, सगळ्या भाषांचा लहजा मराठी असलं तरी वेगळा आहे. ती म्हणाली बापरे हे मला माहित नव्हतं, तर तुम्ही एक काम करा, तुम्ही 2-3 भाषात द्या. तर मी एक कोल्हापुरी केलं, एक मालवणी केलं आणि एक बंबई हिंदी जे असतं क्या बोलता रे तू, तर ते केलं. आणि मला 2-4 दिवसांनी त्यांचा मेल आला की यू हॅव बीन शॉर्टलिस्टेड म्हणून. तर येऊन भेटा. मग परत जाऊन भेटलो, मग पेमेंट नक्की झालं. तर मला वाटतं आमिर खान नंतर मग काय झालं ते त्यांचा काही कॉन्टॅक्ट नाही झाला. पण अशा गमती पण झालेल्या आहेत. आणि चित्रपट जे मोजके केले त्याबद्दल काही आठवणी आहेत तुमच्या? चित्रपट म्हणजे मोठी अशी लेंदी भूमिका असलेली चित्रपट म्हणजे भरत जाधवचा फेकम फाक. त्यात भरत जाधव हा अत्यंत थापाड्या मुलगा असतो आणि दरवेळेला तो काहीतरी एक थाप शिजवतोय. आणि एकदा जो ती थाप मारतो ती खरी घडलेली असते आणि मर्डर झालेला असतो. तर त्यातला संपूर्ण इन्स्पेक्टर राव म्हणून मी आणि मंगेश देसाई माझ्याबरोबरचा हवालदार असं आम्ही त्या खुनाचा छडा लावतो. असं फुल लेंथचं तो सिनेमा आहे की ज्यात प्रॉमिनंट रोल असेल, म्हणजे 20-30 सीन, 70 सीन पैकी 20-30 सीन आहेत. बाकी सिनेमात छोट्या छोट्या भूमिका मी जातो, गमत करून येतो आणि एन्जॉय करतो. आता तारक मेहताकडे वळूया की ज्या सिरियलने तुम्हाला, ज्या मालिकेने पॉप्युलॅरिटी दिली, एवढी प्रसिद्धी दिली, तर ती भूमिका तुमच्या वाटेला कधी आली आणि त्या भूमिकेचं सोनं तुम्ही कसं केलं? सगळ्या भूमिका माझ्याकडे ना नशिबाने किंवा फ्लुकने आलेल्या आहेत. एकदा रात्री घरी बसलो होतो आणि तारक मेहताचे अरविंद मेचांडे म्हणून त्यांचा फोन आला की तुम्ही उद्या काय करताय? तर मी म्हटलं घरी. तर म्हणाले एकच सीन आहे पण तुम्ही करू शकाल का? कारण ऑडिशन शिवाय आमच्या इकडे घेत नाहीत कोणाला. 2-2 ऑडिशन होत. तारक मेहता म्हणजे लाईन लागलेली असते, दिवसाला 50 ऑडिशन होतात. तर म्हटलं नाही करीन ना, काय रोल आहे? तर म्हणाले वसंत काका म्हणून कोल्हापूरचा आहे. तर म्हटलं बरं मी येतो. आणि मी गेलो सकाळी तिकडे. तर मला पहिल्यांदा मला व्हॅनिटी मिळाली. म्हणजे ऑनेस्टली खोटं कशाला बोला, बाकी मला व्हॅनिटी, मला त्या व्हॅनिटीत बसायला मी आतमध्ये गेल्यावर 25 फोटो काढले असतील. आणि त्याच्याही पेक्षा गंमत म्हणजे
व्हॅनिटीच्या बाहेर दरवाजावर प्रकाश राणे वसंत काका असं लिहिलं होतं, त्याचेही मी फोटो काढले. कौतुक म्हटलं बायकोला दाखवूया बघ म्हणून. आणि त्या व्हॅनिटीत मला सजवला, म्हणजे कोल्हापूर सारखा तो जुना दगड पांढरा, नाही गांधी टोपी होती आणि तो लांबडा पांढरा शर्ट. आणि मला त्याने विचारलं तुम्ही गाडी चालवतो, म्हटलं हो चालवतो. आणि मग एक जुनाट फियाट दिली आणि मी ती गाडी आतमध्ये घेऊन येतो आणि मुलं खेळतात. टप्पू तेव्हा छोटा होता एकदम, म्हणजे कधी 2011 10 किंवा 11ची गोष्ट असेल. आणि ते बॉल येऊन लागतो, त्याचीही गंमत अशी, तर बॉल काय लागून अशी काच तुटत नाही, म्हणजे ते काच फोडतात आणि मग तुम्हाला दाखवतात तुटली म्हणून. ती काच एवढी फिएटची पॉवरफुल होती, म्हणजे ते दगड मारले हे मारले तरी तुम्ही शेवटी हातोडीने तोडली ती. आणि मग माझा जो थैथयाट असतो, अरे काय करणाला रे तू मेरी राणी, ती करून ती बोमग, तर ती भूमिका लोकांना कोल्हापूरचा वसंत मामा आवडला. आणि तो एक सीन करून मी प्रकाश होता अगदी, म्हणजे आणि तो ऑफबीट असा रोल होता. मग त्यानंतर मग त्या लोकांनी वसंत काका एक कॅरेक्टरच करून टाकलं. मग त्यानंतर मग मी हा वसंत काका एक होता, आणि नंतर जो आता मी रेग्युलर करतो तो वसंत काका म्हणजे पुण्याहून रिटायर्ड प्रिन्सिपल आहे, जो या भिडेचा काका आहे, ते मग रेग्युलर काम करत गेलो. आता मी शेवटचं म्हणजे ती मारुती विकण्यासाठी वसंत काका येतो वगैरे. आता मध्ये मध्ये ते ट्रॅक येत असतात, पण ओळख माझी तारक मेहताने मला दिली की तारक मेहताचे वसंत काका म्हणून. तुम्ही कुठल्या माध्यमामध्ये रमता? नाटकामध्ये रमता, मालिकेमध्ये रमता की चित्रपटामध्ये? तुम्हाला सगळ्यात आवडीचं माध्यम कुठलं? पर्सनल नाटक. नाटक म्हणजे मी आता उगीच काहीतरी मोठं बोलायचं म्हणून नाही सांगत आहे. काय होतं, आता आम्ही सेटवर गेलो की सेटवर गेल्यानंतर मग साहेब काय चहा घेणार, ज्यूस पिणार, चला चला तुमचा लगेच सीन आहे म्हणून मेकअपला बसवणार. मग ते कोणतरी कॉस्ट्युमवाली मुलगी येऊन, सर हा तुमच्या पहिल्या सीनचा कॉस्ट्युम, हा दुसऱ्या सीनचा, तो मेकअपवाला मेकअप करायला लागणार. आणि ते मेकअप चालू असताना एडी येणार, एडी म्हणजे असिस्टंट डायरेक्टर, तो येऊन सांगणार सर तुमचा सीन आहे आता, आणि तुम्ही काय आले, तुम्ही रागवलेले आहेत, मुलगा तुमचा परप्रांतीय बाई मुलीबरोबर लग्न करतोय, तुम्ही रागवलेत. अरे पण तो माणूस कोण आहे, म्हणजे जेव्हा एखादं कॅरेक्टर तुम्ही रंगवता, तुमच्या सांपत्तिक स्थितीवरनं सुद्धा तुमचा ऍटिट्यूड बदली होऊ शकतो. आता जर का मला माझी सांपत्तिक स्थिती माहीत नसेल तर मी गुरमीत बोलायचं का विनम्र होऊन बोलायचं, ते कसं कळणार? बरं याच्या मागचा सीन माहीत नसतो, पुढचा सीन माहीत नसतो, आणि मग तुम्ही केल्यानंतर मग डायरेक्ट नाही 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 आपने बहुत हार्श बोल दिया, सॉफ्ट बोलली. तर आगापिछा नसलेले सीन म्हणजे, आणि ते होतात बाबा, आणि सिरियल हिट पण होतात, कसे लोक करतात म्हणून. मी त्याच्यावर एक किस्सा आठवला. मी आणि निळू फुले आम्ही एकदा काम करत होतो, निळू फुले पण गमतीचं कॅरेक्टर होतं. तर तोपर्यंत मी इंडस्ट्रीमध्ये जाऊन सिगरेट ओढायला लागलो होतो. आणि निळू भाऊंचं आणि माझं ह्या चेंबूरलाच SL स्टुडिओ, मग तिथे आमचं शूट होतं. आणि शेवटचा असा सीन होता असा की निळूभाऊ असं बघतात आणि खळकन त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते डोळे टिपतात आणि नको रे देवा, एवढाच एक सीन होता. आणि तुम्हाला इंडस्ट्रीचे एक प्रेक्षकांना गंमत सांगतो की तिकडे सिगरेट चिलमी सारखी फिरते, कारण म्हणजे त्या निमित्ताने सिगरेट कमी होतात, म्हणजे एक सिगरेट सगळेजण ओढतात. तर निळूभाऊ सिगरेट ओढत होते आणि एकदम डायरेक्टर त्यांना म्हणाले, निळूभाऊ ते कर दे, हा कर रे भाऊ. आणि त्यांनी मला ये पाक्या सिगरेट धरत. आणि रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन म्हटलं, निळूभाऊ रडले एकदम, म्हणजे डोळ्यातनं पाणी येऊन रडले. आणि ओके कट, आण माझी सिगरेट. म्हणजे इतकं अभिनयावर आवाजावर थोडं अश्रूंवर एवढा ताबा असणं म्हणजे खरोखरच धन्य कलाकार. तर अशा लोकांबरोबर मला शिकायला मिळालं. दत्ता वाटांनी माझ्याकडनं आवाज घोटवून घेतला, स्तोत्र म्हणायला शिकवली. कमलाकर सोनटक्केने मला, म्हणजे कमलाकर सोनटक्के तर गुरु माझे, ह्या सगळ्यांच्या सहवासात मला चांगलं शिकायला मिळालं. बऱ्याच विक्रम गोखलेंबरोबर साहेब सिरियल केली मी. त्यामुळे अशा मोठ्या कलाकारांबरोबर मी वाहत गेलो आणि माझं नाव होत गेलं.
तसंच माझ्या पत्रकारितेचं अच्छा. आहे. मला जेव्हा कळलं की आपल्याला लिहायला येतं तेव्हा पुण्यनगरीमध्ये जवळजवळ 2.5-3 वर्ष अर्धापान माझं आर्टिकल चालायचं, तसा मी आसामी म्हणून. त्यात असं होतं की सेलिब्रिटी किंवा जे मोठे दिग्गज आहेत त्यांची एक बाजू तुम्हाला माहित असते, दुसरी बाजू माहित नसते. आता विलासराव देशमुख उत्तम पेटी वाजवायचे, उत्तम कूक होते वगैरे, ही सेकंड जी बाजू, तसा मी आसामी असं ते करायचं. अशोकचं मग तेव्हा मी भरत भेट म्हणून भरतची मुलाखत घेतली आहे, ममदा खाटेकाची गोष्ट म्हणून अशोक सराफांची घेतलेली आहे, सुरानी अनिलजीना मोहिले म्हणून अनिल मोहिलेंची घेतली आहे, मंगेश पडगावकरांची. मंगेश पडगावकरांनी त्यांचं पहिलं प्रेम मिसफायर झाल्याचा किस्सा पण मला सांगितला होता, तो त्या ह्याच्यात आहे असा. तर त्याचा मग ते लिखाणाचा एक विशिष्ट पिरियड होता, त्यात मी बोलायचो म्हणजे लिहायचो तेव्हा. आणि तिथे सुद्धा मला चांगले चांगले मुलाखतीत अनेक चांगले लोक भेटले, त्यांच्याकडनं शिकत गेलो आणि नाव होत गेलो. आणि तुझ्यासारखे वेलविशर आहेत. मी तुम्हाला तेच विचारणार होते की साहित्य क्षेत्राकडे तुम्ही कसे वळलात, कारण हे झालं तुमचं नाटक, हा तर खूपच गमतीचा किस्सा आहे. साहित्य क्षेत्रात मी आलो म्हणजे आमच्या त्या जंक्शनला, म्हणजे विलेपार्ल्याचं हायवेचं जंक्शन आहे तिकडे अनेक वर्ष तो 3 सिग्नलवरनं उडणारा पूल होणार होता आणि तो जवळजवळ 7-8 वर्ष अडकलेला होता आणि त्यामुळे खूप आम्हाला हाल अपेष्ट होते. तर दीपक खेडकर हे सुद्धा माझे पटकथा संवादाचे गुरु लेखनाचे, ते त्यावेळेला श्री, मला वाटतं श्री किंवा माझी सहेली याचे संपादक होते. तर मी त्यांना म्हटलं मला ना ह्या कटकटीविषयी लोकमानसमध्ये पत्र लिहायचं. तर ते म्हणाले ना मी तुला आणीन, ते छापून देईन. तर म्हटलं खूप त्यात. आता मग पहिलं मी एक आर्टिकल, आणि त्या जंक्शनला एक दिवशी काही येणार होतं इन्व्हेस्टमेंटसाठी, तर त्याची रंगरंगोटी करून पडदे वगैरे बांधून तो पूल अर्धवट आहे ते झाकून टाकलं होतं. तर माझं पहिलं पत्र मी लिहिलं, म्हणे येणार आहे असं करून मी लिहून त्यांना दिलं. 2 दिवसांनी ते आले, मला म्हणाले अजून तुला काय कंप्लेंट आहे. तर मी म्हटलं म्हणजे, तर म्हणाले एकत्र 2-3 कंप्लेंट देऊया. म्हटलं ट्रॅफिकचं हे तृतीयपंथी सायकलवाले, ते म्हणाले ते लिही की. ते लिहिलं मी. नंतर मग मला म्हणाले अजून काय कंप्लेंट आहे माणसांविषयी, आता रस्ता सोड. तर म्हटलं माणसं बेजबाबदार वाढतात, ते सॉरी म्हणतात आणि त्यात चुका करतात. म्हणाले मग ती पण कंप्लेंट लिही. अशा 3 किंवा 4 मी कंप्लेंट लिहिल्या. आणि मला नेहमीच सांगायचे 7 पानापेक्षा जास्त लिहू नको, म्हणजे फुल स्केप. मला काय माहित नव्हतं. एक दिवशी संध्याकाळी म्हणाले आपण भेटूया, आणि पार्लरात एका हॉटेलमध्ये आम्ही थांबलो. मी आणि दीपक खेडकर बसले होते आणि नंतर एक व्यक्ती आली. मला त्यांनी सांगितलं की हे संजीव साबळे, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक पुरवणीचे, आणि त्यांना सांगितलं हा तुमचा स्तंभलेखक. आणि तेव्हा मला कळलं की ह्या ज्या सगळ्या गोष्टी गोळा केल्यात त्या कॉलम आहे माझा. मग मला संजीव साबळेने विचारलं काय नाव देऊया तुझ्या याला. म्हटलं हो. तर मला म्हणाले खूप छान लिहिलेलं आहेस. मग म्हटलं सहज म्हणून सुचलंय आपल्याला. तर माझं पहिलं जे स्तंभलेखन सुरू झालं ते SMS सहज म्हणून सुचलं, महाराष्ट्र टाइम्सला होतं. त्यानंतर पुण्यनगरीला होतं, तसा मी असं मला लिहित गेलं. आणि आता तर मी रामराज्य या नियतकालिकेचा संपादक आहे, हिंदुस्तान 24 तास या न्यूज चॅनलचा संपादक आहे. तर तेव्हा मला कळलं की अरे आपल्याला लिहिता येतं म्हणून. आणि पुण्यनगरीच्या ह्याच्यामध्ये रोहिणी निनावींची मुलाखत घेतली मी. तर त्यांची जी मुलाखत, मग कांचन अधिकारींची घेतली, बऱ्याच जणांच्या मुलाखती घेतल्या मी. आणि त्यामुळे मग मला तेव्हा मी मर्म ओळखलं होतं की प्रकाश राणेने मुलाखत लिहिली तर कोणीही वाचणार नाही म्हणून. पण अशा दिग्गजाची मुलाखत लिहावं की त्या व्यक्तीसाठी लोक माझी मुलं. आणि मग तसा मी प्रकाशात यायला लागलो. तर कांचन अधिकारी, रोहिणीने नवीन सांगितलं तुमच्याकडे संवाद लेखनाची कला आहे, तुम्ही आपण बोललेलं खूप छान लिहिलं, तर संवाद लिहायला लागा म्हणून. आणि मग तसा मी पटकथा, आणि पटकथा म्हणजे जेव्हा मला पहिली पटकथा होता 22 जून हा पहिला सिनेमा मी लिहिलेला. त्या सिनेमाची पटकथा लिहायला तर मला तो ओका ठो माहित नाही पटकथा म्हणजे काय म्हणून
गुगलवर एक आर्ट ऑफ स्क्रीन प्ले रायटिंग असं साईट आहे. अच्छा. मग तिथे जाऊन मी सगळ्या म्हणजे ज्युरासिक पार्क, एनटीटी, म्हणजे जेम्स बॉन्डचे सिनेमा या सगळ्यांच्या पटकथा मी वाचल्या आणि त्याप्रमाणे पटकथा लिहिली तर आपल्या भारतीय चित्र दिग्दर्शकांना ती समजे ना, कारण त्यांची स्टाईल वेगळी आहे. मग कांचन वगैरेच्या चित्रपटांच्या पटकथा मी वाचल्या आणि मग पटकथा लिहायला. वा, तुमचा साहित्य प्रवास जाणून घेऊया, पण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपण साहित्य प्रवास तुमचा उलगडूया. तुम्ही प्रेक्षक हो, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आज सेलिब्रिटी शो मध्ये आपण प्रकाश राणे सर यांना आमंत्रित केलेलं आहे. आचार्य 90 FM. विश्रांतीनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये प्रकाश राणे सर यांना आमंत्रित केलं आहे. सर, आता आपण साहित्याबद्दल बोलत होतो आणि तुम्हीच म्हटलं की तुमचा असा मी तसा मी असा एक तुम्ही लेखाचं सदर लिहायचा, म्हणजे एक दुसरी बाजू मांडण्याचा प्रयत्न करायचा. आणि दुसरी बाजू हा दूरदर्शनवर एक कार्यक्रम होता ज्यात विक्रम गोखले सरांनी तुमची मुलाखत घेतली होती. ती सुद्धा मी पाहिली आणि खूप छान तुम्ही त्यात सगळी माहिती दिली तुमच्याबद्दल. आता साहित्याचा जो प्रवास आहे म्हणजे कविता लिहिणं, कवितांकडे मी वळते, कारण कविता आपल्याला कधी सुचतात जेव्हा आपण आपल्या समोर तशा घटना घडतात किंवा एखादी व्यक्ती आपल्याला भावते आणि मग तिच्यावर आपण लिहायला लागतो. असं काही कविता लिहायचा प्रवास कधी सुरू झाला? एक थोडं सांगतो. विक्रम गोखलेंनी माझी मुलाखत घेतल्यानंतर रामराम मंडळीमध्ये जान्हवी पण माझी मुलाखत घेतली. ती मुलाखत खूप सुंदर झाली होती, पण 1 तासाची होती आणि त्या मुलाखतीमुळे सुद्धा प्रसिद्धी झाली. आणि म्हणशील कवितेचं तर डबा कांदा लिंबू सुरी झाली होती सर्व तयारी, कारण जाणार होतो घरापुरी. ही री जोडणारी कविता झाल्यानंतर मग मी यौवनात होतो आणि मग मी प्रत्येक बाईला मधुबाला असं बघायला लागलोय कॉलेजमधल्या मुलीला, आणि त्या काय बघायच्या नाही. मग माझं हृदय भंग व्हायचं आणि मग त्यातनं स्त्रवते ती कविता असं मला उगीच वाटलं होतं. आणि मला वाटलं होतं की आपलं प्रेमभंग होतो म्हणजे आपण मोठे कवी होणार म्हणून, पण असं काही नसतं. उगीच त्या वेळेला ते वाटत असतं. आणि असा मला छंद झाला की रायमिंग वर्ड्स आपण जमवूया, यमक जुळवूया असं म्हणून. आणि त्यातनंच माझी एक चारोळी झाली. मी मलाच समजवलेली कविता की माझा असा छंद होता की यमक जुळव. नुसतं यमक जुळवलं म्हणजे कविता नाही ठरत. नुसतं यमक जुळवलं म्हणजे कविता नाही ठरत. कळलंय ना तुला? मग पूर्ण नाही करत. असं मी मला समजून घेतलं. आणि नंतर मग मला वाटतं सिनियर BA ला असेल मी. आणि तेव्हा कचऱ्याचे डबे असे रस्त्यावर असायचे आणि सकाळी तेव्हा मी मॉर्निंग कॉलेज करत, कारण मी नोकरी करून हे केलं. तर सकाळी 6:30 जात असताना एका कचऱ्याच्या डब्याजवळ पोलीस आणि काही माणसं दिसली आणि जवळ जाऊन बघितलं तर एका तुकड्यावर एक लहान बाळ पडलं होतं. खूप वाईट वाटलं मला. कॉलेजमध्ये गेलो आणि कारण तेव्हा कवी मन होतं ना, तेव्हा असं ते यौवनात असलं म्हणजे म्हटलं लगेच आपल्याला हे घडायला पाहिजे. म्हणून मग भर चौकात पोलिसाच्या पहाऱ्यात एका तुकड्यावर ते पडलं होतं. भर चौकात पोलिसाच्या पहाऱ्यात एका तुकड्यावर ते पडलं होतं इतक्या सहजतेने की पिंपळाचं पान पडावं. अशी एक कविता केली. आणि त्याचा शेवट असा आहे की मग एका निष्पाप अंकुराशी खेळायचा कुणाला काय अधिकार होता. अनैतिकता चेहऱ्यावर नव्हती, डोळ्यातही व्यभिचार नव्हता. अनैतिकता चेहऱ्यावर नव्हती, डोळ्यातही व्यभिचार नव्हता. मग कुणाला काय अधिकार होता की तो असा रस्त्यावर जन्मला होता. अशी अर्थाची ती कविता. आणि तेव्हा त्या कवितेला खूप असं हे मिळालं, कौतुक मिळालं. आणि मग माझा काव्यगुण जोपासला जाऊ लागला. आणि सिनियरला जसं मी सांगितलं की नोकरी करून मी कॉलेज करायचो, तर बॉम्बे सेंट्रलला आम्ही चढायचो. मी फिल्म सेंटरला नोकरीला होतो आणि बॉम्बे सेंट्रल आम्ही चढत तर चर्चगेटहून गाडी भरून यायची
आणि आम्ही फर्स्ट क्लासच्या बाजूच्या डब्यात चढायचो. ते जाळीतून दिसायचं सगळे सेठ लोक अगदी बसलेले हिरव्या गादीवर, तीनच. इथे चौथा आला की लगेच रागवतात वगैरे आणि चेपलेलं वगैरे असं. तर मी आणि माझा मित्र विलास दिघे आम्ही असायचो. आणि नेहमी असं वाटायचं तेव्हा 200 रुपये पगारनी 276 DA सगळा मिळून पगार 476. आम्ही काय फर्स्ट क्लास, अर्थात फर्स्ट क्लासचा पास पण तेव्हा 30-40 रुपये होता. 74-75 ची गोष्टच. तर पार्ल्याला मी उतरलो आणि बोरिवली लोकल आम्ही पकडायचो, कारण ती ह्या बाजूला यायची स्टेशनला. तर त्या बोरिवली लोकलला मी उतरलो, बाकड्यावर बसलो आणि बोरिवली लोकल अशी कविता लिहिली. 5-12च्या बोरिवलीत चेपलेल्या मनात प्रतिभा फुलली. 5-12च्या बोरिवली चेपलेल्या मनात प्रतिभा फुलली, गालावरच्या घामाबरोबर एक ओळ हळूच गळली. 5-12च्या बोरिवली चेपलेल्या मनात प्रतिभा फुलली, गालावरच्या घामाबरोबर एक ओळ हळूच गळली. ओळीनं पाहिलं घाबरत घाबरत स्वप्न पहिल्या वर्गाचं. ओळीनं पाहिलं घाबरत घाबरत स्वप्न पहिल्या वर्गाचं, इव्हिनिंग न्यूज हातात ताणून हिरव्या हिरव्या गादीचं. कॅम्को लेदरचा बूट विसावला VIP बॅगचा आधार घेऊन. कॅम्को लेदरचा, त्यावेळेला कॅम्को लेदर खूप फेमस होता. कॅम्को लेदरचा बूट विसावला, VIP बॅगचा आधार घेऊन, झोडियाक टायची नॉट सरकली जराशा थुलथुलीत पोटावरून. कमांडरचं पाकिट क्रॉसचं पेन, कमांडरचं पाकिट क्रॉसचं पेन, हातात ब्रेसलेट गळ्यात चेन. श्रीमंती थाट न भलताच रुबाब, झुकते दुनिया आणि म्हणते साप. ऐश्वर्यावर होऊन स्वार, ऐश्वर्यावर होऊन स्वार, आली वाऱ्याची झुळूक गार. सुखस्वप्नांना आली भरती, करून जराशी मान कलती. सुखस्वप्नांना आली भरती, करून जराशी मान कलती, ओढ लागली झोके घ्याया. ओढ लागली झोके घ्या, इतक्यात कोणीतरी ढकललं तिला, अरे येतो बोरिवली आया. असं मध्यमवर्गीय माणसाचं स्वप्न मी मांडलं. हो, नक्कीच खूप छान कविता आहेत. आता मला विचारायचं एक तटस्थ म्हणून तुम्ही आता या पिढीमध्ये आणि तुला कट करतो थोडं. मधुबालाच्या प्रेमात त्यावेळेला सगळे असायचे आणि मीही तसा मधुबालाच्या प्रेमात होतो. मधुबालाच्या प्रेमात किती जण असतील मला माहित नाही, पण आमच्या वेळेला ती हिरोईन म्हणजे एक भिगी भागी, ते बघून सगळे आम्ही वेडे व्हायचो. आणि मी असं रात्री झोपून असं मधुबालेला विचारलं, माझ्याशी लग्न करशील का, आणि ती नाही म्हणाली. असं मीच माझी समजूत घातली. आणि एक पण मात्र नकळत का होईना एक सुंदर कविता तिच्यासाठी होऊन गेली. ती कविता म्हणजे जास्त डोस होईल, पण ऐका ही कविता. आवडेल आवडेल. तू हो म्हणाली असतीस तर सारे प्रश्न सुटले असते. तू हो म्हणाली असतीस तर सारे प्रश्न सुटले असते, नाही म्हणायच्या प्रयत्नात सुद्धा डोळ्यात तुझ्या अश्रू होते. तू हो म्हणाली असतीस तर सारे प्रश्न सुटले असते, नाही म्हणायच्या प्रयत्नात सुद्धा डोळ्यात तुझ्या अश्रू होते. नाही म्हणालीस हरकत नाही, नाही म्हणालीस हरकत नाही, ते अश्रू ठेव जपून. नाही म्हणालीस हरकत नाही, ते अश्रू ठेव जपून, आठवण माझी येईल तुला त्या अश्रूत सुद्धा पाहून. नाही म्हणालीस हरकत नाही, ते अश्रू ठेव जपून, आठवण माझी येईल तुला त्या अश्रूत सुद्धा पाहून. नियती बघ किती क्रूर आहे, नियती बघ किती क्रूर आहे, तिनं माझी म्हटलंय तुला आणि आपण मात्र विसरून गेले गाठ आपली मारायला. नियती बघ किती क्रूर आहे, तिनं माझी म्हटलंय तुला आणि आपण मात्र विसरून गेले गाठ आपली मारायला. राहशील तिथं सुखात राहा, राहशील तिथं सुखात राहा, त्यातच माझं एक क्षेम आहे. राहशील तिथं सुखात राहा, त्यातच माझं एक क्षेम आहे. शेवटचं एक सांगतो तुला, माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. वा वा, क्या बात आहे. आता ह्या पिढीतले तुम्ही आहात, तर थोडं मागे वळून घेते मी तुम्हाला की कसं पाहता या सगळ्या तिन्ही माध्यमांना आणि साहित्य विश्वाला सुद्धा. म्हणजे आता चित्रपट मालिका आणि ह्या सगळ्यामध्ये काय बदल झालेत, म्हणजे ऑफकोर्स चांगले बदल झालेत आणि टेक्नॉलॉजिकली आपण खूप चांगले झालेलो आहोत.
तर कसे झालं होतं, पण ते काय आहे, तुम्ही संगीताचा उल्लेख केला, ते संगीत तेव्हाचं जे मनाला भावतं ते आत्ता संगीत तेवढं बरोबर. भावत नाही. आणि ती 60-70च्या दशकातली गाणी, 90ची गाणी आपण अजून ऐकतो, आपल्या ओठांवर असतात ती गाणी, पण आताचं संगीत तेवढं चिरकाळ टिकणारं असं नसतं. बरोबर. तर त्या दृष्टीने तुम्ही कसं पाहता? आणि तुम्ही चित्रपट महामंडळावर म्हणजे त्या फिल्म सेन्सॉर बोर्डवर आहात. सेन्सॉर बोर्ड. येस, तर त्या दृष्टीने थोडं मार्गदर्शन पर काय सांगाल, की कसं वाटतंय आता तुम्हाला? काय इन्स्टंट ह्या गोष्टीमुळे सगळ्याच होतो. जसं टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे, म्हणजे पूर्वी म्हणजे तुला मोठी गोष्ट सांगतो की पूर्वी एखादं सिनेमाचं किंवा सिरियलचं शूटिंग असायचं ना, तर तो अगदी छोटा नाही, मोठा आणि लॉरीपेक्षा लहान आणि टेम्पोपेक्षा मोठा असा जो टेम्पो असतो त्यातनं लाईट्स यायचे. म्हणजे HMI, ते बेबी, सोलार, मल्टी, बापरे 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 इतके लाईट यायचे आणि ते उतरवायला तास दीड तास लागायचा. आता एलईडीच्या 2-4 ट्यूब घेऊन ते लोक दाड 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 तर तोच इफेक्ट किंवा त्याच्यापेक्षा बेटर इफेक्ट करू शकतात. ही टेक्नॉलॉजीचा ऍडव्हान्टेज आहे. पूर्वीच्या काळी रेकॉर्डिंग मध्ये किती गडबड आहे, आता टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलं, रेकॉर्डिंग इतकं स्पष्ट. आणि आता ऑटो ट्युनिंगला बेसूर गायकाला सुरात 2 मिनिटात आणतात ते लोक. किंवा डबिंग जे असतं ते सुद्धा मागे पुढे करून ते लिपसिंग ऍडजस्ट करू शकतात. हा टेक्नॉलॉजीचा हे आहे. पण जेव्हा तुम्ही एखाद्या गायिकेला किंवा गायकाला बेसूर झालं तरी सुरात आणता किंवा डबिंगचं जे असतं त्याचं टायमिंग सुद्धा ऍडजस्ट करू शकता. हा टेक्नॉलॉजीमुळे लोकांचा रियाज संपला. आता पूर्वीच्या काळी सुरात येण्यासाठी 13-13, 14-14 वर्ष गाणं शिकलं जायचं, रियाज डेली व्हायचा. आता काय ऑटोट्यूनला टाकून ते व्यवस्थित होऊ शकतं. तर टेक्नॉलॉजीचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. तर मी तर म्हणजे जेव्हा मी आता प्रकाश राणे म्हटल्यानंतर लेखक, अभिनेता, गीतकार, पटकथाकार, संवाद लेखक, गीतकार असं सगळं लिहिलं जातं. पण त्याच्या मागे माझी मेहनत आहे. जेव्हा मी बसायचो, शूटिंगला जायचो, तेव्हा लोक ग्रीन रूम मध्ये म्हणा किंवा गप्पा आणि गॉसिप करायचे. मी लाईटवाल्याला पकडायचो. ये लाईट को क्या बोलते, सब ये सोलर है, अच्छा उसको क्या बोलते, वो बेबी है, ये क्या है, ये मल्टी है, और वो बड़ा है, वो सब वो HMI है, वो कभी वापरते, ये कभी वापरते. असं मी त्यांना चहा सिगरेट देऊन त्यांच्याकडनं नॉलेज गोळा केलं. कॉस्ट्युम वाल्यांकडनं गोळा, मेकअप वाल्यानं हे पहिलं काय लावलंस तू, अच्छा मग तू ते असं नाकाला असं का उभी रेषा काढली, हे सगळं करून मी मेकअप शिकून घेतला. मग शॉर्ट डिव्हिजन असा एक प्रकार असतो की तुमच्याकडे आल्यानंतर सीन त्यातला मास्टर किती, क्लोजअप किती, 2 शॉट किती असं वेगळं केलं जातं. फार टेक्निकल काम आहे ते. तर तेव्हा मी एडी बरोबर उभं राहून तू हा क्लोजअपला का टाकलास, मग तो सांगत ह्यासाठी क्लोजअपला. असं करून ज्ञान मी मिळवलं. हल्ली लोकांना ती गरज वाटत नाही. किती मोठ्या मोठ्या काम केलं ना, काय मास्टर कुठला आणि क्लोजअप कुठला वगैरे काही कळत नाही. ते आपलं डायरेक्टरने सांगितलं की तुमचा आता क्लोजअप आहे की क्लोजअप देतो. तो का क्लोजअप दिलाय माहित नसतं. तर टेक्नॉलॉजीने हा डिसएडव्हान्टेज झालेला आहे. पण पूर्वीचं चित्रण जे होतं त्याच्यापेक्षा आता DI वगैरे करून चित्रण म्हणजे डोळ्यांना सुख देणार आहे, कानाला सुख देणारं संगीत वाजू शकतं. संगीत जरी नसलं, आता किती चित्रपटांची गाणी आहेत अशी की ती आल्यानंतर आपण 3 महिने वेडे असतो, पण 3 महिन्यांनी ती गाणी विस्मृतीत जातात. पण लग जा गले गाणं आजही पॉप्युलर आहे, कारण त्याच्यात शास्त्रीय बेस आहे, मेहनत आहे. आणि कलाकार कसे एकमेकांशी जोडलेले होते ना तेव्हा. आता काय प्रत्येक जण येतो, आपलं काम करतो, जातो. म्हणजे मला पहिल्या नाटकात नायकाची भूमिका कशी मिळाली याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यावेळेला संहिता अख्खी पाठ करायला लागायची. म्हणजे सुस्वागतम पडदा उघडतो इथपासून ते समाप्त पर्यंत कंसातली वाक्य पण पाठ असायची. आणि मी ह्या मोठ्या आर्टिस्टना नेहमी क्यू द्यायला असायचो. आणि आमचं नाटक जवळ आलेलं असताना जेव्हा नायकाने नाटक सोडलं तेव्हा अरे प्रकाशचं सगळं पाठ आहे, मग त्यालाच नायकाची भूमिका द्या, असं करून ती भूमिका माझ्याकडे आली आणि माझं अख्खं करिअर बदलून गेलं त्यामुळे. कारण दत्तावट, कमलाकर सोनटके यांच्याबरोबर नायकाची भूमिका करायची हे मला पाठांतरामुळे मिळालं. आणि त्यावेळेला मग चक्री एक प्रकार असतो की जे बसून तर, हल्ली चक्री वगैरे असं काही नसतं तसं. कारण माणूस, कलाकार एवढा व्यस्त झालाय
की त्याला मालिकांमध्ये त्याचं एक काय म्हणतात तसं अप्रूप आहे. मालिकांमध्ये मालिकाही हव्या असतात, नाटकही हवं असतं आणि मग सगळ्या व्यस्ततेमध्ये रिहर्सल करायला तेवढा वेळ मिळत नाही. बरोबर. असं होऊन जातं. अर्थातच तुम्हाला आता असं विचारेन की तुम्हाला कधी आपण निर्मिती क्षेत्रात उतरावं किंवा स्वतःचा चित्रपट निर्माण करावा, स्वतःचं नाटक करावं, निर्माता दिग्दर्शक अशा भूमिकेत तुम्हाला पाहावंसं वाटलं नाही का? दिग्दर्शक मी झालो, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे गुण लागतात. गायक व्हायला तुम्हाला उपजत गळा लागतो. नुसतं शिकून तुम्ही गाण्याचे टेक्निकली पण तुम्हाला आवाज नसेल तर तुम्ही गाऊ नाही शकत. तसं दिग्दर्शक म्हणून लागणारे सगळे गुण कदाचित माझ्याकडे असतील. नॉलेज आणि बहुश्रुत असणं वगैरे ह्या गोष्टी किंवा टेक्निकल नॉलेज जे आहे ते माझ्याकडे असेल, पण दिग्दर्शकाला एक पेशन्स लागतो. आणि मी अतिशय शॉर्ट टेम्पर्ड आहे. जेव्हा तुमच्या समोरचा कलाकार रिटेक घेतो तेव्हा आतून नुसतं थैथाट होत, कारण पैशाचं नुकसान होत असतं, इतर कलाकार मंडळी अडलेली असतात. पण त्यावेळेला जर का दिग्दर्शक भडकला तर तो समोरचा कलाकार आणखीन नर्वस होऊन आणखीन फंबल होतो. तर त्यावेळेला जे आणि पेशन्स लागतात ते माझ्याकडे नाहीयेत. नंतर सर्व टीमला एकत्र घेऊन जाण्याचं एक कसं बसतं. दिग्दर्शक हा कॅप्टन ऑफ द शिप म्हणतो. तर त्यासाठी तर माझ्याकडे ते गुण नसल्यामुळे मी कधी त्या वाटेला गेलो नाही. निर्मितीसाठी पैसे लागतात ते माझ्याकडे नसले म्हणून मी निर्मितीला कधी गेलो नाही. पण एवढ्या सगळ्या गुण, एक मात्र निश्चित आहे की ईश्वराचा कॉल यायच्या आधी अगदी किशोर कुमार सारखं नाही. किशोर कुमारचे पिक्चर जेव्हा मी बघतो तेव्हा म्हणजे निर्माता, दिग्दर्शक, लेखक, गीतकार, एडिटर, तसं आता माझं इतकं यायला लागलेलं आहे. अभिनेता, लेखक, पटकथाकार, संवाद, गीतकार आणि क्रिएटिव्ह हेड. एकदा ना एकदा दिग्दर्शक त्याला जोडीन आणि लवकरच जोडीन. आणि आम्ही त्याची आतुरतेने वाट पाहू. आणि आता थोडंसं असं विचारायचंय की आता आपल्याकडे ललित कला केंद्र आहे पुण्याला, नंतर NSD आहे, अशी बऱ्याच संस्था आहेत. अभिनय प्रशिक्षण दिलं जातं किंवा टेक्निकल दिग्दर्शक कसं व्हावं किंवा साऊंड इंजिनियर कसं व्हावं अशा पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं. फार कमी इन्स्टिट्यूट्स आहेत. तर नेमकं अभिनय किंवा अभिनेता व्हायला किंवा अभिनेत्री व्हायला नेमकं काय करायला हवं आताच्या मुलांनी? आणि संस्था, तुम्ही तर कुठल्या संस्थामध्ये गेल्या नाहीत, पण जी तुम्हाला माणसं भेटली, जे तुमचे सहकलाकार होते, जे दिग्दर्शक होते, त्यांच्याकडनं शिकत तुम्ही घडत गेलात. तुम्ही कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये गेला नाहीत की तो मार्ग चोखळावा की कसं विद्यार्थ्यांनी स्वतःला घडवावं एक अभिनेत्री म्हणून, अभिनेता म्हणून. माणसाचे ना काही उपजत गुण असतात. आता एखाद्या पार्टीला तुम्ही गेलात तर ज्याला सभाधीट माणसं म्हणतात किंवा शो स्टीलर म्हणतात, तशी 2-3च असतात. काही लोक बाकी नुसतं श्रोत्यांचं काम करत, म्हणजे अख्ख्या पार्टीत त्यांच्या तोंडून 2 वाक्य पण येत नाहीत. तर तिथेच म्हणजे पेंटलजीन बरोबर मी बरीच कामं केली. तर मी त्यांची ही जी सिरियल आहे संघर्ष मिलनाचा, त्याचे मला वाटतं 104 एपिसोड आम्ही केले. आणि त्या सगळ्याचं कथा, पटकथा, संवाद, शीर्षक, गीत हे सगळं मी केलं होतं. आणि तेव्हा पेंटलजी नॉन महाराष्ट्रीयन असल्यामुळे त्यांच्यावर मी बसायचो. तर दिग्गज माणसं कशी असतात, दरवाज्यातनं चालत येणाऱ्या माणसाकडे बघून पेंटलजी माझ्या कानात बोले, बेटा हे फंबल हो गया, बेटा ये लड़का सिलेक्ट करना पडेगा तुझे. म्हणजे मी त्यांना विचारलं की तुम्हाला कॉन्फिडन्स लगेच माणसाचा कळतो. तर काही आता एक साधीशी गोष्ट आहे, तू आणि मी बोललेलो होतो बराच वेळ, हे जर का स्क्रिप्ट लिहून काढली तर आपलं शूटिंग आहे. तर जी माणसं कम्युनिकेशन नॉर्मल नेहमीच्या व्यवहारात नीट करू शकतात ती ऍक्टर आहेत चांगली. आणि दुसरी अशी, जसं मी म्हटलं, गाणं तुम्हाला शिकवता येत नाही, तसा अभिनय म्हणजे कार्यशाळा असतील तर मला काय कोणाच्या उत्पन्नावर हे करायचं नाही, पण शिकवून अभिनेता तयार करता येतो ही संकल्पनाच मला कळत नाही. आता उद्या याच्यावर साधी गोष्ट, तुला मी सांगितलं की 4 कांदे घ्यायचं, अर्धा इंच आलं घ्यायचं, 4 मिरच्या घ्यायच्या, तर तू पदार्थ करशील पण तो रुचकर करशील असं सांगता येत नाही. रुचकर करायला तुमच्याकडे उपजत सुगरण असली पाहिजे की न बघता किती हळद टाकायची, हा जो जसा गुण आहे तसं कलाकार व्हायला तुमच्याकडे जन्मजात काहीतरी असायला लागतं. आणि ते
नसलं तरी बालपणी आई वडील ते डेव्हलप करू शकतात. मुलाला सभाधीट करायचं, 4 ठिकाणी बोलायला लावायचं, आणि हल्लीचे आई वडील ते करतात. त्यामुळे त्यामुळे आत्ताची कॉलेज कॉम्पिटिशनची वगैरे मुलं पाहिली ना तर ती प्रचंड ताकदीची असतात. म्हणजे ऑन एअर सांगू नये पण मी सांगतो, एक ठिकाणी मला एकांकिकेला जज म्हणून बोलवलं होतं. 8 दिवस मी आणि माझ्यावर काही जज, दिग्गज माणसं पण जज होती. खरोखर आमची पंचायत झाली की त्यांचं टेक्निक, हो, इतक्या मोठ्या लेवलचं टेक्निक आहे असं. तर अभिनय हा शिकवून येणार नाही, त्यासाठी लहानपणी तुम्ही 4 लोकांत मिक्स झालं पाहिजे. लहानपणी सुद्धा अगदीची मुलं असं, पण तसंही सांगता येत नाही, कारण मी लहानपणी शेंबड्या होतो आणि नंतर विकसित होत गेलो. पण बोलका मात्र नक्की होतो. मी घाबरट असेल पण मला माझे विचार मांडता येतो. तर तुम्हाला आधी बोलायला शिका. अति बोलू नका, पण गरजेचं आहे तेवढं बोला. त्यामुळे तुम्ही सभाधीट होता, आणि ज्याला आपल्या मनातले विचार मांडता येतात तो दुसऱ्याचं लिहिलेलं पण नीट मांडू शकतो. खरंच खूप छान. आणि अखेरीस तुम्हाला घरच्यांचा पाठिंबा कसा मिळाला हे थोडं पर्सनल विचारायचं आहे, की सगळं फॅमिली, कारण कलाकारला कलाकार म्हणून घडण्यासाठी आई वडील, आपली पत्नी, मुलं, ह्या सगळ्यांचा सहभाग असतो आणि त्यांचं एक योगदानच असतं तुम्हाला घडवण्यामध्ये. तर तुम्हाला तुमचा फॅमिली सपोर्ट कसा मिळाला ते थोडक्यात सांगा. त्याच्यासाठी एक पद्धत असते अशी की, म्हणजे मला कोणावर आक्षेप किंवा कोणाला दोष नाही लावायचा, पण एक मोठा पुरस्कार विचार मिळाला की माझे साथीदार वगैरे याला सहभागी आहे, मला घरच्यांचं, तसं तोंडेखल बोलत नाही मी. पण माझी बायको लक्ष्मी आहे, आणि मला आजही माझे मित्र म्हणतात तुला बायकोने झेललेलं आहे. मी इतका मुडी, कारण कलाकार मुडी असतो, रागीट आहे, मी मगाशीच सांगितलं. तर ते तिने मला झेललेलं आहे. आणि सांगावंसं वाटतं की मंगला खाडीलकरची धाकटी बहिणी माझी बायको आहे. त्यामुळे असंही नाही की ती अतिशय लो लेवलला असल्यामुळे पण कॉम्प्रोमाइज केलं. पण तिने आमची शूटिंगची शिफ्टच 12-13 तासाची असते, यायला म्हणजे 16 तास. तर ती थांबून मला गरम करून जेवण दिलेलं आहे वगैरे, हे सगळं तिने केलेलं आहे. कौतुक तर केलेलंच आहे माझं. आणि आज आमच्या लग्नाला 44 वर्ष होत आले. सुंदर मुलगी आहे, याच्यातच यश आहे. म्हणजे तिने मला सहकार्य केलेलं आहे, वेगळं सांगायला. आणि मुलीचा तर फार जीव आहे तुमच्यावर. खूप छान. आणि जाता जाता तुमचा एक आवडता कुठलेही सादरीकरण करावं अशी विनंती करते. कोकणीमध्ये असेल तर फार आवडेल, किंवा मग कुठलाही तुमचा असा नाटक. मी आता तुम्हाला सांगू शकत नाही, पण गोव्याला उराक नावाचा एक प्रकार आहे आणि काजू फेणी. तर त्याच्यावर आमचं एक समीर फातर्फेकर म्हणून गोव्याचेच म्युझिक डायरेक्टर आहेत. आम्ही उराकावर एक गाणं करतोय, आयलो 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 पाकलो आयलो म्हणजे घरा, सोरो नाका दिको द्या का उराक दे उराकाचे धारा म्हणून असं गाणं आहे. तर मी तुम्हाला त्याची चाल आता नाही दाखवू शकत, पण लवकरच कातार म्हणतो आम्ही त्याला. कातार येतले आता बेगीन कळत का नाही आता. आणि ती आमका हुनुरीत परवणी असतली. तर जाता जाता एक चारोळी सांगतो मी, आणि एक शून्य नावाचा माझा काव्यसंग्रह आहे, ज्याला मंगेश पडगावकरांची प्रस्तावना आहे. पण 40-50 कविता असतील त्यात. काही त्या कवितांची गाणी पण आता झालेली आहेत. तर सकारात्मक असं जर का बोलायचं असेल तर एक स्वल्पविराम तुमच्या मरगळलेल्या मनाला सजीव करू शकतो. तर जगावं का मरावं हे हॅमलेटला पडलंय, टू बी ऑर नॉट टू बी हा पडलेला, हा जगाला पडलेला प्रश्न आहे. तर मी कवी म्हणून एका स्वल्पविरामाने त्याचं उत्तर दिलेलं आहे. जगावं का मरावं हे ज्याचं त्याने ठरवावं. जगावं का मरावं हे ज्याचं त्याने ठरवावं, पण मरण्याआधी मनाला म्हणावं जगावं का मरावं. म्हणजे जगावानंतर एक स्वल्पविराम टाकल्यावर किती अर्थ बदलला. असंच वो रात अभी तक हुई नहीं जो रोक सकेगी सवेरा, वो रात अभी तक हुई नहीं जो रोक सकेगी सवेरा, फिर क्यों कोशिश बंद करे हम सपना छोड़ अधुरा. आणि माझ्या आता शून्य काव्यसंग्रहातली शून्य ही कविता वाचून मी तुमचा समारोप घेतो. तत्पूर्वी रेडिओ आचार्य तुमचे खूप खूप आभार
की ही सारखी सेलिब्रिटी म्हटल्यामुळे मला इतकं बळ चढलेलं आहे की उद्या मी बहुतेक अमिताभ सारखा वाकडा चालायला लागणार आहे. तर मनापासून तुमचे धन्यवाद. तेजस्विनी मैत्री डॅमे तिला काही मी धन्यवाद म्हणणार नाही. खूप तुझी भरभराट हो असं म्हणजे आज माझा इंटरव्ह्यू घेते सुद्धा तू अमिताभचा घे असं अशा शुभेच्छा व्यक्त करतील. रेकॉर्डिस्ट जी आहे मला त्या मुलीचं नाव नाही माहित, सारिका, तिनेही म्हणजे रेकॉर्डिस्ट सुद्धा दाद देऊ शकतो. तिने दाद देऊन देऊन माझं बळ वाढवलेलं आहे. तर शेवटची एक शून्य कविता. या कवितेचं असं आहे की आपण नगण्य असतो, शून्य असतो, पण आपण जर का विचार केला तर आपण जगाला आग लावू शकतो असं सांगणारी सकारात्मक कविता. शून्यात जन्मलो आम्ही शून्यातच वाढलोही, शून्यात जन्मलो आम्ही शून्यातच वाढलोही, शून्याचे करुणी मंथन काढू नक्कीच काही, शून्यात जन्मलो आम्ही. शून्य आम्ही दिले जगाला, शून्य आम्ही दिले जगाला, नव्हती काहीच किंमत त्याला, बसवा एकाच्या बाजूला करी लाख जो नगण्याला. सागर होऊ कधीही बसलो जरी आज डोही, शून्यात जन्मलो आम्ही शून्यातच वाढलोही. शून्याच्या केंद्राची धग, शून्याच्या केंद्राची धग, बांधून ठेवी तो परिघ, फुटे जर जाळील जग, शमविल कोणता मेघ. चेतवू एकत्रित आम्ही एक ना दिशा दहाही, शून्यात जन्मलो आम्ही शून्यातच वाढलोही. शून्य तळपता सूर्य, शून्य तळपता सूर्य, जणू शंकराचे हे वीर्य, सोडून आता कौमार्य, करून जाऊ जे कार्य, होई अग्नीची ही लाही, अशी शक्ती या देही, शून्यात जन्मलो आम्ही शून्यातच वाढलो. धन्यवाद. खूप छान. आणि खरंच आज प्रकाश वाटा काही चोखंदता यायला फार आनंद झाला आणि तुम्हाला भेटून खूप छान वाटलं आणि देव बरे करू असंच म्हणेल. आणि धन्यवाद, तुम्ही आचार्य 90 FM मध्ये आला. आमच्या कोकणीची खास बात असते त्यात अहो जावं नसतं, त्यात ओलावा असतो आणि देव बरे करू असं आम्ही सगळं होतो. तुम्ही समजा काय एक सांगता हो, देव बरे करू. आणि तुम्ही परत या आणि आम्हा सगळ्यांना नेहमीच मार्गदर्शन कराल अशी तुम्हाला विनंती करते. आणि आमची ही प्रकाश राणे सरांची मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर आमच्या आचार्य 90 FM रेडिओ स्टेशनला तुम्ही नेहमी ऐकत राहा आणि आमच्या आचार्य 90 FM युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये लेखक, कवी आणि तसंच अभिनेते प्रकाश राणे सर यांची मुलाखत, त्यांचा थोडासा जीवन प्रवास जाणून घ्यायचा प्रयत्न केला. पुन्हा भेटूया एका नवीन सेलिब्रिटीसह. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. आचार्य 90 FM